नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BSc कॉम्प्युटर सायन्सच्या मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट दॅट इज मॅट्रिक्स अल्जेब्रा चॅप्टर 1ला आपण सुरुवात करतो आहोत. चॅप्टर 1 आहे मॅट्रिक्स अल्जेब्रा. सर्वप्रथम आपल्याला मॅट्रिक्सचं इंट्रोडक्शन बघायचं. मॅट्रिक्स ही कन्सेप्ट काय? सर्वप्रथम त्याची आपण डेफिनेशन बघणार. मॅट्रिक्सची डेफिनेशन आहे, ए मॅट्रिक्स इज ए रेक्टँग्युलर ॲरे. ॲरे म्हणजे मांडणी. ॲरे म्हणजे मांडणी ऑफ M by N रियल और कॉम्प्लेक्स नंबर्स अरेंज्ड इन M हॉरिझॉन्टल रोज. हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या अँड N वर्टिकल कॉलम्स. वर्टिकल म्हणजे उभ्या कॉलम्स विच इज एनक्लोज्ड बिटवीन स्क्वेअर ब्रॅकेट. आणि हे सारं एलिमेंट्स जे आहेत ते एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये म्हणजे चौकोनी कंसामध्ये यांची मांडणी केलेली आहे. त्याला आपण मॅट्रिक्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, हा मॅट्रिक्स बघा, चौकोनी ब्रॅकेट आहे आणि ह्या हॉरिझॉन्टल ज्याला आपण रोज असं म्हणणार आणि हे व्हर्टिकल ज्याला आपण कॉलम असे म्हणणार. म्हणजे आडवे लाईन्स तर उभे स्तंभ. ह्या एलिमेंट्सला, या घटकांना एका चौकोनी ब्रॅकेटमध्ये मांडणी केलेली आहे. त्याला आपण मॅट्रिक्स असं म्हणतो. हे रोज आहेत म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत आणि हा व्हर्टिकल कॉलम आहे. ही मांडणी चौकोनी ब्रॅकेटमध्ये केली म्हणून हे मॅट्रिक्स झालं. याकडे बघा, चौकोनी ब्रॅकेट आहे, ही एक रो झाली. हॉरिझॉन्टल एक रो झाली तर 1 2 3 4 हे कॉलम झाले. 1 2 3 4 हे व्हर्टिकल कॉलम झाले म्हणून याला आपण मॅट्रिक्स म्हणणार. हा चौकोनी ब्रॅकेट आहे. चौकोनी ब्रॅकेटच्या आत पहिली रो, दुसरी रो, तिसरी रो, तर पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम अशी जी मांडणी केलेली आहे या एलिमेंट्सची चौकोनी ब्रॅकेटमध्ये म्हणून याला आपण मॅट्रिक्स म्हणणार. हे उदाहरण बघा, एक रो आहे तर एकच कॉलम आहे म्हणजे हा पण एक मॅट्रिक्स आहे. आता साईज ऑफ मॅट्रिक्स, यालाच आपण ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स असं पण म्हणतो बरं का. तर एखाद्या मॅट्रिक्सची साईज म्हणजे ऑर्डर कशी काढतात, कशी लिहितात बघा बरं का. तर नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स विच आर in the matrix is said to be the size of matrix. म्हणजे त्या मॅट्रिक्समध्ये किती रोज आहेत आणि किती कॉलम्स आहेत याला त्या मॅट्रिक्सची साईज म्हणजेच ऑर्डर असं म्हणतात. While writing the size of matrix, we first write number of rows, then multiplication sign, that is हे चिन्ह, and after that we write number of columns in that matrix. त्या मॅट्रिक्समध्ये सर्वप्रथम किती रोज आहेत ते आपण लिहिणार, मध्ये क्रॉस म्हणजे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह देणार आणि त्यानंतर किती कॉलम्स आहेत ते आपण लिहिणार. अशा लिहिण्याच्या पद्धतीला आपण साईज ऑफ मॅट्रिक्स असं म्हणतो. म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सची साईज म्हणजे ऑर्डर जर तुम्हाला लिहायची असेल तर सर्वप्रथम त्या मॅट्रिक्समध्ये किती रोज आहेत ते तुम्हाला लिहावे लागेल
त्यानंतर गुणिले चिन्ह द्यायचं आणि मग किती कॉलम्स आहेत ते तुम्हाला लिहायचं. आता फॉर एक्झाम्पल बघा बरं का, हा एक मॅट्रिक्स आहे बरोबर. चौकोनी ब्रॅकेटमध्ये रोज आणि कॉलम्स अशी याची मांडणी केलेली. चौकोनी ब्रॅकेटमध्ये ह्या रोज आहेत आणि हे कॉलम्स आहेत, अशी याची मांडणी केलेली म्हणजे हे मॅट्रिक्स आहे. आता ह्याची आपण साईज म्हणजे ऑर्डर बघतो. तर ह्यामध्ये फर्स्ट रो आणि सेकंड रो ह्या रोज आहेत. किती आहेत त्या? 2. आणि साईज लिहिताना आपण पहिल्यांदा नंबर ऑफ रोज लिहित असतो, लक्षात ठेवायचं. कधी पण मॅट्रिक्सची साईज म्हणजे मॅट्रिक्सची ऑर्डर लिहिताना सर्वप्रथम नंबर ऑफ रोजचा उल्लेख करा, इंटूचं चिन्ह द्या आणि मग नंबर ऑफ कॉलम्स लिहा. आता यामध्ये हा फर्स्ट कॉलम आहे, हा सेकंड कॉलम आहे, हा थर्ड कॉलम आहे. किती कॉलम आहेत? 1 2 3. म्हणून नंतर मी 3 लिहिलं. 3 म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स. आणि अशा रीतीनं 2/3 इज द साईज ऑफ दिस मॅट्रिक्स किंवा ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स असं आपण म्हणणार. तर मगाशी जो आपण मॅट्रिक्स पाहिला त्याच्या बाबतीत आपण लिहिलं कसं बघा. हिअर आर 2 रोज अँड 3 कॉलम्स, देअरफॉर साईज ऑफ मॅट्रिक्स इज 2/3. दुसरा एक असा नियम आहे बघा, यूज कॅपिटल लेटर टू डिनोट मॅट्रिक्स. एखादा मॅट्रिक्स डिनोट करायचा असेल तर त्यासाठी कॅपिटल लेटरचाच वापर करायचा. इफ नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल, द मॅट्रिक्स इज नोन ॲज स्क्वेअर मॅट्रिक्स. आता आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय बघतो. तर एखाद्या मॅट्रिक्समध्ये जितके रोज आहेत तितकेच कॉलम्स जर असतील तर त्या मॅट्रिक्सला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. बघा फॉर एक्झाम्पल हा ए मॅट्रिक्स आहे म्हणजे कॅपिटल लेटरने डिनोट केला, लक्षात ठेवा. चौकोनी ब्रॅकेटमध्ये लिहिला, रो आणि कॉलम अशी अरेंजमेंट केली म्हणजे हा मॅट्रिक्स आहे. आता ह्या मॅट्रिक्सला आपण 1 2 3 असे कॉलम आहेत. तर यामध्ये 1 2 3 रोज आहेत म्हणजे यामध्ये 3 रोज तर 3च कॉलम आहेत. म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल आहे. याचा अर्थ असा, या मॅट्रिक्सला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणणार. द अबोव मॅट्रिक्स ए इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स सिन्स इट हॅज 3 रोज अँड 3 कॉलम्स. कारण यामध्ये 3 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत म्हणून याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणणार. पुढची डेफिनेशन आहे बघा, डायगोनल मॅट्रिक्स. ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए. आता मॅट्रिक्स कसं डिनोट करतात ते पण बघा बरं का. ए आय जे चौकोनी ब्रॅकेटमध्ये एक त्याचं नाव आहे म्हणून इथं लिहायचं ए स्मॉल लिपीमध्ये आय जे. हे आय जे म्हणजे काय? आय रोज आणि जे कॉलम आहेत. फॉर विच एव्हरी टर्म ऑफ द मेन डायगोनल इज 0. दॅट इज ए आय जे इज इक्वल टू 0 फॉर ऑल आय इज नॉट इक्वल टू जे. आता हे कळतंय का तुम्हाला? ए आय जे हे ए म्हणजे त्याची एंट्री म्हणजे त्या मॅट्रिक्सचा एलिमेंट डिनोट करत असतो. तो आयथ रो आणि जेथ कॉलमचा एलिमेंट आहे. आणि यामध्ये ही रो आहे, ही कॉलम आहे. जर रो आणि कॉलम ची संख्या म्हणजे कितवी रो आहे आणि कितवा कॉलम आहे हे जर इक्वल नसेल तर
ते 0 असले पाहिजे. इज कॉल्ड ए डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजे अशा मॅट्रिक्सला आपण डायगोनल मॅट्रिक्स म्हणतो. आता हे आय इज नॉट इक्वल टू जे, आय जे इज इक्वल टू 0 हे काय आहे? ए आय जे इज इक्वल टू 0 हे काय प्रत्यक्षात इथंच बघा. आपण डायगोनल मॅट्रिक्स बघतोय हे लक्षात घ्यायचं. फॉर एक्झाम्पल हा ए मॅट्रिक्स बघ. यामध्ये हे जे आहे हे एलिमेंट आय जे ए आय जे इक्वल असतानाचं डिनोट करतात. म्हणजे फर्स्ट रो तर फर्स्टच कॉलम असला पाहिजे, सेकंड रो तर सेकंडच कॉलम असला पाहिजे. म्हणजे यामध्ये आय जे इक्वल आहेत. म्हणजे जितक्यावी रो आपण बघतोय तितक्यावाच कॉलमचा एलिमेंट म्हणजे ए आय जे, आणि त्यामध्ये आय आणि जे हे इक्वल आहेत. आता जितक्यावी रो आणि तितक्यावा तो कॉलम आहे, ही संख्या जर विरुद्ध असेल, वेगळी असेल, इक्वल नसेल, तर ते एलिमेंट कुठे जाणार? इथं. आता बघा, हा जो 0 मी इथं लिहिला, हा 0 जो एलिमेंट आहे तो कुठला आहे? तो एलिमेंट आहे फर्स्ट रो पण सेकंड कॉलमचा. म्हणजे रो फर्स्ट म्हणजे I1 तर कॉलम सेकंड म्हणजे J2. सो 1 इज नॉट इक्वल टू 2 म्हणजे I इज नॉट इक्वल टू J असं म्हणता येईल, आणि तो एलिमेंट 0 आहे. इथं पण बघ, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम आहे म्हणजे I2 तर J1 I2 J1 नॉट इक्वल, तो 0 आहे. इथं तू बघितलं ना तर काय होतं? I1 म्हणजे पहिली रो तर कॉलम सुद्धा पहिलाच म्हणजे J पण 1. अशा ठिकाणी I इज इक्वल टू J असं म्हणता येईल. इथं बघ, सेकंड रो आणि सेकंडच कॉलम आहे म्हणजे I2 J पण 2 म्हणजे I इज इक्वल टू 2. असे जे एलिमेंट असतात I इज इक्वल टू J, ते एलिमेंट डायगोनल एलिमेंट असतात. आणि अशा मॅट्रिक्समध्ये अदर जे एलिमेंट आहेत डायगोनलपेक्षा अदर जे एलिमेंट आहेत ते जर 0 असतील तर अशा मॅट्रिक्सला आपण डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणणार. आता हे बी उदाहरण बघ. बी हा मॅट्रिक्स आहे. यामध्ये हे जे डायगोनलचे एलिमेंट आहेत म्हणजे फर्स्ट रो तर फर्स्टच कॉलमचा एलिमेंट बघ, सेकंड रो तर सेकंड कॉलमचाच एलिमेंट बघ, थर्ड रो तर थर्ड कॉलमचा एलिमेंट, म्हणजे हे I इज इक्वल टू J असणारे एलिमेंट आहेत. पण I इज नॉट इक्वल टू J म्हणजे फर्स्ट रो तर सेकंड कॉलम असा हा एलिमेंट आहे. म्हणजे I आणि J इक्वल नाही आहेत, तिथं 0 आहे. फर्स्ट रो तर थर्ड कॉलम आहे म्हणजे I इज नॉट इक्वल टू 0चा एलिमेंट आहे, तो 0 आहे. I इज नॉट इक्वल टू J चा एलिमेंट आहे आणि तो 0 आहे. हा एलिमेंट बघ, सेकंड रो तर फर्स्ट कॉलम म्हणजे I इज नॉट इक्वल टू J, तो 0 एलिमेंट आहे. अशा रीतीने तुम्ही हे प्रत्येक एलिमेंट बघताना या ठिकाणी I आणि J इक्वल नाहीत आणि अशा ठिकाणचे एलिमेंट 0 आहेत. फक्त एलिमेंट नॉन 0 कोणते आहेत? I आणि J ची संख्या ज्या ठिकाणी सारखी आहे तेच एलिमेंट 0 नाहीत. म्हणजे हे डायगोनल एलिमेंट आहेत. म्हणून याला आपण डायगोनल मॅट्रिक्स म्हणणार. म्हणजे डायगोनल मॅट्रिक्समध्ये केवळ डायगोनलचेच एलिमेंट्स असतात, अदर एलिमेंट मात्र 0 असतात. त्याला आपण डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणतो. पुढची कन्सेप्ट आहे स्केलर मॅट्रिक्स.
ए डायगोनल मॅट्रिक्स ए, हा मॅट्रिक्स आहे. ए म्हणजे एंट्री, आयथ रो आणि जेथ कॉलमची असा हा मॅट्रिक्स आहे. फॉर विच ऑल द टर्म्स ऑन द मेन डायगोनल आर इक्वल. दॅट इज ए आय जे is equal to C for I is equal to J and I J is equal to 0 for I is not equal to J. हे नीट समजून घ्या. is called a scalar matrix. बघा बरं का, हा जो मॅट्रिक्स आहे, ह्या मॅट्रिक्समध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की इथं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे I is equal to J, सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे अगेन I is equal to J, थर्ड रो थर्ड कॉलम ही थर्ड रो आणि हा थर्ड कॉलम म्हणजे I is equal to J. हे I is equal to J असतानाचे एलिमेंट जे आहेत ते डायगोनलला असतात आणि ते डायगोनलचे एलिमेंट सारखेच असतील, इक्वल असतील, तर इतर जे एलिमेंट 0 असतील अशा मॅट्रिक्सला आपण स्केलर मॅट्रिक्स असं म्हणणार. नीट लक्षात ठेवा. एक्झाम्पल सेकंड, बी मॅट्रिक्स दिलाय. यामध्ये हे डायगोनलचे एलिमेंट बघा, ते सारखेच आहेत, 1/2 1/2 आणि अदर एलिमेंट जे आहेत ते 0 आहेत. म्हणून या मॅट्रिक्सला तुम्ही स्केलर मॅट्रिक्स म्हणणार. तिसरं उदाहरण बघा, इथं सी मॅट्रिक्स मी दाखवलाय. डायगोनलचे एलिमेंट बघा, हे 4 4 4 4. आता अदर एलिमेंट बघ, हे सगळे 0 आहेत. याचा अर्थ त्या स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंट मात्र इक्वल असतील आणि नॉन डायगोनल एलिमेंट जर 0 असतील अशा मॅट्रिक्सला आपण स्केलर मॅट्रिक्स असं म्हणतो. आता एन वेक्टर मॅट्रिक्सच्या रूपात आपण वेक्टर डिनोट कसा करतो? ए मॅट्रिक्स 1/n म्हणजे ज्याच्यामध्ये केवळ एक रो आहे आणि n कॉलम आहेत, म्हणजे कॉलमची संख्या अनेक आहे पण रो मात्र एक आहे. ऑर ज्याच्यामध्ये रोज अनेक आहेत पण कॉलम मात्र एकच आहे. हे रो असतं, हे कॉलम असतं, हे तुम्हाला माहिती आहे. इज कॉल्ड ॲन एन वेक्टर अँड is denoted by letters with an arrow on the top. तर अशा मॅट्रिक्सला आपण n वेक्टर किंवा नुसतं वेक्टरने डिनोट करणार आणि हे वेक्टर आपण लेटर्सने डिनोट करतो. त्या वेक्टरचं नाव देताना आपण लेटरचा वापर करतो आणि त्या लेटरवर आपण ॲरो देतो टॉपला, जसं आपण वेक्टर लिहित असतो. आता हेच कन्सेप्ट बघून घ्या बरं. हा मॅट्रिक्स आहे, ह्यामध्ये केवळ एकच रो आहे, कॉलम मात्र 1 2 3 4 4 कॉलम आहेत, म्हणजे n ची संख्या 4 आहे बघा. म्हणून तुम्ही याला दिस मॅट्रिक्स इज 4 वेक्टर म्हणून ओळखणार, कारण याच्यामध्ये n ची संख्या 4 आहे, कॉलम 4 आहेत, रो मात्र 1 आहे. आता व्ही वेक्टर कसा डिनोट केलाय बघा. हा मॅट्रिक्स तो बघा पहिला, केवळ एकच कॉलम आहे पण रो मात्र 1 2 3 आहे, म्हणजे n ची संख्या या ठिकाणी 3 आहे, कॉलम मात्र 1 आहे. म्हणून अशा मॅट्रिक्सला 3 रो आहेत म्हणून 3 वेक्टर असं तुम्ही संबोधणार किंवा डिनोट करणार. पुढे आपल्याला बघायचं आहे इक्वल मॅट्रायसिस म्हणजे समान मॅट्रिक्स काय असतात. 2m/n म्हणजे m रोज आणि n कॉलम असणारे जे मॅट्रिक्स आहेत 2, त्यातलं aij हा मॅट्रिक्स आणि दुसरा मॅट्रिक्स आहे bij आर सेड टू बी इक्वल इफ aij
इज इक्वल टू बी आय जे, म्हणजे आयथ रो अँड जेथ कॉलम असा त्याचा अर्थ. ए आयथ रो जेथ कॉलम इज इक्वल टू बी आयथ रो जेथ कॉलम. हे या मॅट्रिक्स ए च्या एंट्रीज आहेत, म्हणजे त्यामध्ये असणारे एलिमेंट्स आहेत. तर आयथ रो आणि जेथ कॉलम असा एखादा एलिमेंट एचा, तर दुसरा बी या मॅट्रिक्सचा तोच कॉरस्पॉन्डिंग एलिमेंट पाहिजे, म्हणजे आयथ रो आणि जेथ कॉलमचा. हे दोन एलिमेंट्स जर इक्वल असतील आणि असे प्रत्येक एलिमेंट कॉरस्पॉन्डिंग ए आणि बीचे इक्वल असतील, तर त्या दोन मॅट्रायसेसला आपण इक्वल मॅट्रायसेस असं म्हणणार. आता यामध्ये रोची संख्या एकपेक्षा जास्त, एक असली तरी चालेल किंवा एकपेक्षा जास्त, आणि कॉलमची संख्या एम असली पाहिजे किंवा एमपेक्षा कमी. सिमिलरली यामध्ये कॉलमची संख्या एकपेक्षा जास्त, एक असली तरी चालेल किंवा एकपेक्षा जास्त, आणि एन किंवा एनपेक्षा कमी कॉलमची संख्या असली पाहिजे. दॅट इज इफ करस्पॉन्डिंग एंट्रीज आर इक्वल. आणि थोडक्यात सांगायचं तर करस्पॉन्डिंग एंट्रीज या दोन मॅट्रिक्सच्या इक्वल असतील तर त्याला आपण इक्वल मॅट्रिक्स म्हणणार. एक एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, द मॅट्रायसेस हा ए दिलेला आहे, हा बी दिलेला आहे. हे दोन मॅट्रिक्स, पहिली गोष्ट तर यांची साईज इक्वल आहे. जर इक्वल साईज असेल तरच इक्वल मॅट्रिक्सचा विषय येऊ शकतो. साईज इक्वल नसेल तर ते इक्वल मॅट्रिक्स होऊ शकत नाहीत. आता ए बघा, 2 रो आणि 2 कॉलम असणारा मॅट्रिक्स आहे, म्हणजे याची साईज झाली 2/2. तर बी कडे बघ, याची पण 2 रोज आणि 2च कॉलम आहेत, म्हणजे याची पण साईज झाली 2/2. थोडक्यात सांगायचं तर हे दोन्हीही इक्वल साईजचे मॅट्रिक्स आहेत. आता हे इक्वल असतील कधी? केवळ करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल असतील तर. म्हणजे याचा पहिला रो पहिला कॉलमचा एलिमेंट, तर या मॅट्रिक्सचा पहिला रो पहिल्या कॉलमचा एलिमेंट, हे दोन इक्वल असले पाहिजे. असे क्रमवार सगळे. आता ही फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमचा एलिमेंट आहे, तर या मॅट्रिक्सचा फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमचा एलिमेंट सी आहे. हे 3 इज इक्वल टू सी असलं पाहिजे. इथं सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमचा एलिमेंट आहे -2, तर या मॅट्रिक्समध्ये सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमचा एलिमेंट आहे डी, तर -2 इज इक्वल टू डी असलं पाहिजे. आणि फायनली सेकंड रो सेकंड कॉलमचा एलिमेंट आहे बी, तर या मॅट्रिक्सचा सेकंड रो सेकंड कॉलमचा एलिमेंट आहे 2, सो बी इज इक्वल टू 2 असलं पाहिजे. तर हे इक्वल असतील करस्पॉन्डिंग एलिमेंट्स तरच आपण हे दोन मॅट्रिक्स इक्वल आहे असं म्हणणार. उलट भाषेत सांगायचं, तुम्हाला जर मी म्हणलं हे दोन मॅट्रायसेस इक्वल आहेत, तर डेफिनेटली तुम्ही म्हणणार ए मस्ट बी इज इक्वल टू 4, 3 मस्ट बी इक्वल टू सी, -2 इज इक्वल टू डी अँड बी इज इक्वल टू 2 असलंच पाहिजे. कारण हे दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत, तर त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वल असतात. आता आपण ऑपरेशन्स ऑन मॅट्रिक्सला सुरुवात करतो आहोत. दोन मॅट्रिक्सची ॲडिशन म्हणजे त्यांची सम म्हणजे त्यांची बेरीज घेण्याचा काय रूल आहे का? द सम ऑफ 2 मॅट्रायसेस ए अँड बी इज ए न्यू मॅट्रिक्स सी. ह्या दोघांची एची आणि बीची ॲडिशन करून आम्हाला एक तिसराच मॅट्रिक्स मिळणार जो असेल सी, हुज एंट्रीज आर द सम्स ऑफ द करस्पॉन्डिंग एंट्रीज ऑफ ए अँड बी. तर असा सी हा मॅट्रिक्स जो आम्हाला बेरीज करून मिळेल तो कसा मिळेल? ए आणि बीच्या बेरजेचा,
पण कोणाची बेरीज करायची? तर करस्पॉन्डिंग एंट्रीजची. करस्पॉन्डिंग एंट्रीज तुम्हाला माहिती आहे, नाही तर आता आपण एक्झाम्पलमध्ये बघतोच आहोत. अजून एक गोष्ट बघा, ॲडिशन ऑफ टू मॅट्रायसेस इज डिफाईन्ड ओनली इफ द टू मॅट्रायसेस आर ऑफ सेम साईज. म्हणजे दोन मॅट्रिक्सची ॲडिशन कधी होऊ शकते? जर त्यांची साईज सेम असेल तर. म्हणजे एक मॅट्रिक्स ए हा 2x2चा आहे, तर दुसरा 2x3चा असून चालणार नाही किंवा 3x2चा असून चालणार नाही. तो मॅट्रिक्स सुद्धा 2x2चाच असला पाहिजे, तरच त्यांची ॲडिशन होऊ शकते, हे लक्षात ठेवा. आता फॉर एक्झाम्पल हा ए मॅट्रिक्स तुला दिला, याच्यामध्ये 3 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत, म्हणजे याची ऑर्डर झाली 3x3. तर बी मॅट्रिक्स बघ, 3 रो आहेत आणि 3च कॉलम आहेत, म्हणजे याची पण ऑर्डर 3x3 आहे, म्हणजे या दोघांची साईज सेम आहे. आता यांची ॲडिशन होऊ शकते. ॲडिशन कशी करायची ठरलं होतं? करस्पॉन्डिंग एंट्रीजची. म्हणजे याचा हा पहिला जो एलिमेंट आहे, पहिली रो पहिला कॉलमचा 3, तर याचा पहिली रो पहिला कॉलमचा एलिमेंट 1, हे एकमेकात ॲड होऊ शकतात. तर म्हणून इथं मी लिहिलं 3 + 1 या इथं, तेही फर्स्ट रो फर्स्ट कॉलम या जागेवरच लिहायचे. आता हा जो एलिमेंट आहे हा फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमचा एलिमेंट आहे, तो आणि या मॅट्रिक्सचा फर्स्ट रो सेकंड कॉलमचा एलिमेंट याच्यात ॲड होऊ शकतो. म्हणून मी इथं लिहिणार, म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमच्या जागी 1 - 2. आता हा फर्स्ट रो आणि थर्ड कॉलमचा एलिमेंट आहे, तर याचा पण फर्स्ट रो आणि थर्ड कॉलमचाच एलिमेंट, या दोघांचीच ॲडिशन होऊ शकते, 2 + 3, आणि ती इथे लिहायची. अशा रीतीनं करस्पॉन्डिंग एंट्रीजची ॲडिशन म्हणजे दोन मॅट्रायसेसची ॲडिशन. मग आता हा 0 + 4, हा 2 + 1, 4 + 2, अशा रीतीनं आपण ॲडिशन केली. -1 - 3 या इथे लिही, -2 + 1 या इथे लिही, आणि 5 - 1 या इथे लिही. आणि मग हे जे येईल ती ॲडिशन म्हणजे ए प्लस बी. आता 3 + 1 म्हणजे 4, 1 - 2 म्हणजे -1, 2 + 3 म्हणजे 5, 0 + 4 4, 2 + 1 3, 4 + 2 6, -1 - 3 that is -4, -2 + 1 that is -1, and finally 5 - 1 that is 4. So addition of A and B matrices is this. आता आपण हे बघा बरं का, ए मॅट्रिक्स आहे 3 रो आणि 3 कॉलमचा, पण बी जो मॅट्रिक्स आहे तो 2 रो आणि 3 कॉलमचा आहे, म्हणजे याची साईज 3x3 तर याची साईज 2x3. साईज जर वेगळी असेल तर त्यांची ॲडिशन होऊ शकत नाही, म्हणून आपण तसं लिहिलं. हिअर A + B इज नॉट पॉसिबल बिकॉज A इज ऑफ साईज 3x3 अँड B इज ऑफ साईज 2x3. दॅट इज corresponding entries of matrix A and matrix B are not equal. म्हणजे याचे जर आपण करस्पॉन्डिंग एंट्रीज घ्यायचा प्रयत्न केला तर ते इक्वल नाही आहेत. याच्यामध्ये या मॅट्रिक्समध्ये 3 हा जो आकडा आहे हा कुठलचा आहे? थर्ड रो आणि फर्स्ट कॉलमचा. याच्यामध्ये थर्ड रोच नाही, म्हणजे थर्ड रो जर नाही तर हे एलिमेंटच त्याच्यात नाहीत, मग हे ॲड करायचे कुणात? आणि अशा रीतीनं साईज सेम नसल्यामुळं या मॅट्रिक्सची ॲडिशन होऊ शकत नाही असं आपण लिहिलं. धन्यवाद.